श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. गुरु म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे आपली वाटचाल करणारा, नुसता करणारा नाही तर सोबत राहून प्रत्येक क्षण आपल्याला नव्याने दुनिया दाखवून आपली प्रगती करणार असणार. गुरु प्रत्येक वेळी नवीन धडा जीवनाचा शिकून आपल्याला मार्गक्रमण करायला लावणारा असतो. गुरु म्हणजेच देणारा असतो. जे काही आपल्यासाठी चांगलं आहे तो ते देतच असतो. गुरूंचे नाते जन्मोजन्मीचे असते. या जन्मात परत आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटून परत आपल्या पदरी घेत असतो. आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान का महत्वाचे आहे, कारण कठीण काळात आपले गुरु आपले संरक्षण करतात. गुरु नेहमीच आपल्या शिष्यांसाठी जे जे चांगले आहेत तेच देत असतात. आपण खूप भाग्यवान आहोत की आपले गुरु साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहात. आपल्या जीवनात गुरु हे पहिले आपले माता पिता असतात. मग नंतर आपल्या शाळेत जातात ते आपले दुसरे गुरु असतात, जे आपल्याला शिक्षण देतात, शिकवतात. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञान देणारे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, जे ब्रह्मांड नायक आहे. गुरुचे स्थान हे देवांपेक्षाही मोठे आहे. जो शिष्य गुरूंना शोभेल असे कार्य करतो तो गुरूंच्या आशीर्वादाला पात्र ठरतो. आपले स्वामी महाराज तर साक्षात देवच आहे, दत्त महाराजांचे अवतार आहे. तर गुरुपौर्णिमा हा एक खूप मोठा दिवस आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे. तर सर्वांनी स्वामी महाराजांची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरीच स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे. गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे, तर बघा, एका पाटावरती आपल्याला पिवळे किंवा लाल किंवा मग गुलाबी कलरचे वस्त्र अंथरून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर एका बाजूला शंख आणि एका बाजूला घंटी ठेवून तुपाचा आणि तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला गणपती पूजन करायचे आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांचे पूजन सर्वात आधी आपण करत असतो. तर घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करून विधिवत पूजा करायची आहे. 2 विड्यांच्या पाण्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त म्हणत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी फोटोवरती थोडं थोडं पाणी शिंपडून हे मंत्र म्हटले तरी सुद्धा चालेल, किंवा मग हातात अक्षदा घ्या आणि पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त म्हणून ते अक्षदा स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर स्वामींना अतिप्रिय असणारे हिना तर त्यांना लावा. एका फुलाने त्यांना लावा किंवा मग कापसाने लावलं तरी सुद्धा चालेल. त्यांना जागेवर ठेवून अष्टगंध, फुलं, धूप दीप आणि नवीन वस्त्र त्यांना घालून अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करा. त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही सकाळी दाखवून द्या, कारण सकाळी आपण जेव्हा देवपूजा करणार तोपर्यंत आपला स्वयंपाक झालेला नसणार. तर तेव्हा मात्र तुम्हाला खडी साखर दाखवून द्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवून अशा प्रकारे साधी सोपी पूजा करायची आहे. त्याचबरोबर सर्व ग्रंथ, तुमच्याकडे जे जे काही ग्रंथ असतील ते सुद्धा तुम्हाला एका पाटेवर ठेवायचे आहे आणि त्यांचे सुद्धा पूजन करायचे आहे, कारण ग्रंथच हे आपले गुरु असतात. ग्रंथांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तर अशा प्रकारे या दिवशी आपल्याला जे जे तुमच्याकडे ग्रंथ असतील, दुर्गा सप्तशती असो, मल्हारी सप्तशती असो, नवनाथ पारायणचा ग्रंथ असो, गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ असो किंवा मग विष्णू सहस्रनामाचं पुस्तक असो, जे तुमच्याकडे ग्रंथ असतील ते तुम्हाला एका पाटेवर ते ठेवायचे आहे आणि त्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला 10:30ची आरती सुद्धा या दिवशी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला महाराजांच्या आवडीचा आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे, तो म्हणजेच आपल्याला पुरणपोळी नैवेद्याला बनवून घ्यायची आहे. जर तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही काही शिरा बनवू शकतात, खीर बनवू शकतात, काही तुम्ही एक गोड पदार्थ बनवू शकतात. तर या दिवशी आपल्याला काही गोड पदार्थ बनवून स्वामींची 10:30ची आरती करून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला पूर्ण पठण करायचे आहे, म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे। त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर एक नारळ आणि गुलाबाचे फूल ठेवून घरीच आपल्याला गुरुपद घ्यायचे आहे। आता गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचे आहे हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात। त्यानंतर जे आपण अभिषेक केला आहे ते तीर्थ सुद्धा आपल्याला प्राशन करायचं आहे। आता ते प्राशन करताना काय मंत्र म्हणायचा आहे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा वगैरे करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपण जे नारळ आणि गुलाबाचे फूल ठेवणार त्याचे काय करायचे तर ते तुम्हाला त्याच दिवशी किंवा मग उद्या दुसऱ्या दिवशी जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जे तुमच्याकडे स्वामींचे मंदिर असेल, मठ असेल किंवा मग केंद्र असेल तिथे ठेवून यायचं आहे, किंवा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला ठेवून यायचं आहे। यानंतर गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे संध्याकाळी सर्वांनी प्रदोष काळात घरच्या घरी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे। ही खूप प्रभावी पूजा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी। तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण केंद्रात, मठात सुद्धा जाणार तर ते नारळ आणि गुलाबाचे फूल आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे आणि संध्याकाळी पौर्णिमा असल्यामुळे घरच्या घरी आपण जे महिन्याचा पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तो सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि दुसऱ्या जे काही सेवा आहेत ते सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे। जसं की आपल्याला श्रीयंत्रावर ते आपल्याला श्री सुक्त म्हणत कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला पठण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याचबरोबर कमलात्मक मंत्र हे सुद्धा मंत्र आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक एक माळ या मंत्रांची जप करू शकतात किंवा मग 16 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी साजरी करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।